नमस्कार अमरावती. अमरावती जिल्ह्यात बोगस बियाण्यांच्या मुद्द्यावर राजकारण तापले आहे. भाजपा नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आणि 8 दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. अमरावती जिल्ह्यात बोगस बियाण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पहिल्याच पेरणीनंतर अनेक ठिकाणी बियाण्यांची उगवण झाली नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे वास्तव पाहणीत समोर आले. यावेळी उपस्थित कृषी अधिकाऱ्यांना संबोधित करत नवनीत राणा यांनी संबंधित बियाणे कंपन्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 8 दिवसांच्या आत नुकसान भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली. दरम्यान या गंभीर प्रकरणाची दखल घेत नवनीत राणा यांनी राज्याचे कृषी मंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बाईट. नवनीत राणा, भाजपा नेत्या व माजी खासदार. बोगस बियाण्यांमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळणार का आणि दोषी कंपन्यांवर कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बूस्टर कंपनी जी आहे त्याचं हुतुतू नावाचं सोयाबीनचे जे बीज होते आपले पूर्ण अमरावतीमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झालेले. आजही सुद्धा गाडगेनगरमध्येही झाला आणि मागेही गुन्हा दाखल झाले. आज आपण शेतकरीचे शेतातच आलो की खरी पोझिशन काय. पहिले जेव्हा बियाणं दिलं मागच्या वर्षी एवढा चांगला होता बियाणं म्हणतं त्या कंपनीचं की सगळे शेतकऱ्यांमध्ये त्याचा प्रचार झाला. तर मेजॉरिटी पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये त्याचं पूर्ण बी बियाणं त्यांनी घेतले. तर आज घेतले तर 70 ते 80% बी बियाणं चुकीचं निघाला. आणि पहिली पेरणी जी आम्ही केली आमच्या शेतकऱ्यांनी पैसे लावले, मजदुरी गेली, शेतामध्ये पाणी होता तेव्हा आमच्या शेतीमध्ये चांगलं फसल निघाली असती. आणि आता दुसऱ्यांदा आम्हाला पेरणी करायची बारी आली. पेरणी केल्यानंतर आज आम्हाला पाऊसची वाट पाहावं लागत आहे. तर मला वाटते पहिली जी पेरणी केली त्याची पूर्ण भरपाई या कंपनीने दिली पाहिजे. पण दुसरी जी पेरणी आम्ही करायसाठी वाट पाहतो आहे आणि आमच्या पेरण्या झाल्याने त्याचे नुकसान त्यांनी दिलं पाहिजे. आणि मी मुख्यमंत्री साहेबांना म्हणणार आहे की हे अशी जे बोगस कंपनी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याला परमनंट ब्लॅकलिस्ट केली पाहिजे. की शेतकरी राजा, आम्ही नेहमी राजाच म्हणतो, त्या शेतकरी राजाच्या शेतामध्ये जर अशी परिस्थिती आली तर शेतकरी राजा फाशीवर जातात. तर अशा बोगस कंपन्यांना पहिले जर आपण सबक शिकवलं तर येणारं भविष्य आमच्या शेतकऱ्यांचं सिक्युअर राहील.